तर आतापर्यंत माझ्या कॉलेजमधून तरी असं कोणी नाही झालं की जो मुलगा तिथपर्यंत जाऊन आला. माहिती होती नव्हती काही वेळेस असूनही नाहीच व्हायचं तिथपर्यंत जाणं शक्य. खंडूदादाने मला सांगितलं की बाबा असं काही असतं, ठीक आहे मग जाणार आहे. मग दादा मी ट्राय करतो ना म्हटलं. विषय काय होता, दादा मी ट्राय करतो. आलो NRD SRD शिबिराच्या सिलेक्शनला, सरांशी भेटलो. असं असं असतं, परेड असते, दिल्लीला जातो. आणि ज्या वेळेस ते NRD SRD अरे राजपथ असते मित्रांनो, खरं सांगतोय अंगाला तेव्हाही काटा आला होता. कारण ते 5वी 6वी म्हणलं ना, त्याच्यानंतर आहे ना एक राजपथचं स्वप्न एक स्वप्नच राहिलं होतं. प्युअरली स्वप्न की जिथे आपण आता तरी कॉलेज लाईफमध्ये कधी विचार नव्हता केला की जाऊ शकतो. आणि ते स्वप्नासारखं होतं. ज्यावेळेस त्यांच्याकडनं तोंडातनं निघालं ना की राजपथ वरती जाता येतं, डोक्यात क्लिअर झालं जायचं आहे. स्वतःला समजावलं जे करायचं असेल ते करायचं, राजपथ वरती जायचं आहे. पहिल्या दिवशी मॉडर्न कॉलेजला सिलेक्शनला आलो. रनिंग वगैरे वगैरे बऱ्याच सिलेक्शन त्यांच्या चाचण्या पार पडल्या. काही दिवसानंतर कळालं सिलेक्ट झालो. 5 सिलेक्शनचे टप्पे, डिस्ट्रिक्ट, युनिव्हर्सिटी, त्याच्या पुढे स्टेट लेवल, झोनल अँड देन RD दिल्ली, असे 5 कॅम्प टप्प्याटप्प्याने पार करत दिल्लीपर्यंत पोहोचलो. त्याच्या अगोदर ती झोनल कॅम्प जो 5-6 राज्य मिळून नागपूरला पार पडला. झोनल कॅम्पमध्ये एक सिंपलशी छोटीशी गोष्ट मित्रांनो, खरं सांगतोय, छोट्यातली छोटी गोष्ट आपलं आयुष्य बदलून देत असते. आणि माझ्या आयुष्यात दिल्लीमध्ये परेड कमांडर बनण्यासाठी ना छोटीशी गोष्ट कारणीभूत होती. आणि दर्पेश डिंगरचे आयुष्य बदललं. खरं सांगतोय, लाईफ बदलली. खूप छोटीशी गोष्ट होती, पण जेव्हा आज विचार करतो ना, डोकं काम नाही करत मित्रांनो. खरं वाटतं यार, ती खरंच त्या गोष्टीमुळे मी तिथपर्यंत पोहोचलो. थोड्या वेळात तेच पण सांगेल, पण त्याच्या अगोदर ते त्याच्याशी रिलेटेड नागपूरबद्दल आपण एकदा बोलूया. नागपूरमध्ये 10 दिवसाचं शिबिर, वेस्ट झोनचा कॅम्प, 6 दिवस त्यांची प्रॅक्टिस चालली. शिकवलं परेड कशी करायची, असं तसं, दैनेबाय पिछेमूट. अँड देन सुरुवात झाली परेड टेस्टिंग, ड्रिल टेस्ट. प्रत्येक माणूस यायचा, व्हॉलेंटियर्स यायचं, त्यांची टेस्ट देऊन जायचं. SRD NRD मधील कार्य उल्लेखनीय आहे, अभिनंदन. धन्यवाद अनिल शिवाजी केंगार सर, थँक्यू. तुमची कमेंट ऐकून आनंद झाला. तरी पण मी फक्त माझं बोलण्याकडे लक्ष देणार आहे आणि मध्ये मध्ये तुमच्या कमेंटकडे येणार आहे. तर काळजी करू नका, बिंदास जेव्हा वाटेल तेव्हा प्रश्न विचारा, आपण त्याबद्दल नक्कीच डिस्कशन करूया. ओके, तर मी सांगत होतो नागपूरबद्दल. आणि शेवटच्या दिवशी ज्या वेळेस ड्रिल टेस्ट असते ना, तर प्लाटून चालला जातो. त्यावेळेस आहे ना, जेव्हा सगळे लोक कमांडिंगसाठी बाहेर येत होते ना, मी सहज हातवरती गेला. सर मी करू का? कमांड देण्याबद्दल नॉलेज होतं, ऐकलं होतं, माहिती होतं, पण परफॉर्मन्स तिथं थोडासा हलकासारखा झाला होता. मी म्हटलं सर मी करतो ना ट्राय. बाकीच्या मुलांनी पण होकार दिला, कोणी काय अपोज केला नाही. म्हटलं ठीक आहे, दर्पेश जातोय, जा समोर. मी गेलो. आणि झालं काय, सुरुवात झाली. प्रत्येक गुजरात, गोवा, दीव दमण, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ह्या सगळ्या राज्यांमधनं प्रत्येक राज्याचा असा प्लाटून उभा होता. आणि 1 बाय 1 सुरुवात झाली. सुरुवातीनंतर पहिल्याच तिथं कमांडिंगसाठी 3rd नंबरला मागे माझा प्लॅटून होता. मी कमांड दिली, कंटिजेंट मध्ये से ते चल. सुरू झालं, ड्रिल सुरू झाली आणि पूर्ण एक राऊंड मारायचा होता. मी पुढे बोलणार आहे, पण तुम्ही जे लोक ऐकतायत व्यवस्थित त्यांना सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करतो की हा किस्सा लक्षात ठेवा. पुढे येणार आहे आणि मी दिल्लीबद्दलही सेम गोष्ट सांगणार आहे. जे मी आधी बोललो की एक छोटीशी गोष्ट आयुष्याला कलाटणी पलटू शकते, काही होऊ शकतं, कधी काय होईल सांगता नाही येत. मी प्लॅटून माझा सुरू झाला, चक्कर मारायला सुरुवात केली, लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट, कदम कदम बढायचा, बिंदास एकदम सुरू झालं. आणि सॅल्युटिंग आपण म्हणतो ना, ज्या ठिकाणी डायस असतो, दैने सॅल्यूट करतो, जसे राजपथावरती राष्ट्रपती पंतप्रधान यांना त्या ठिकाणी सॅल्यूट करतो, त्याचप्रमाणे सेम इथे सॅल्युटिंगची प्रॅक्टिस. तिथे जेव्हा दैने सॅल्यूट द्यायची वेळ आली ना, त्यावेळेस आहे ना, जे काही मान्यवर होते
संचालक होते युनिव्हर्सिटीचे, नागपूर युनिव्हर्सिटीचे. त्याच्यानंतर रिजनल डायरेक्टर आपले कार्तिकेयन सर, सायदा सर त्या ठिकाणी उपस्थित राहिले. माहीत नाही, पण ज्या वेळेस ती परेड झाली ना, परेड झाल्यानंतर सर तिथं आले आणि म्हटले छान करतो. वाक्य काय होतं सरांचं, ज्या पिओननी, माझ्या पिओननी त्या ठिकाणी तर सगळ्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतर बोलले सरांकडनं आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाली, परेड छान आहे, छान करतो. ह्या एका शब्दाने ना आत्मविश्वास वाढला, बाकी काही जास्त नाही, आत्मविश्वास वाढला की यार मी करू शकतो. आणि डोक्यात अजून एकदा गोष्ट फिक्स झाली की दिल्लीपर्यंत थांबायचं नाही. डोक्यात तर एवढंच घेऊन गेलं होतं की माझ्या मागे, फोटोमध्ये तुम्ही बघत असणार, हाय तर मी आहे आणि माझ्या मागे जे 160 मुलांचा हा कंडिशन आहे, ह्या एवढ्या मुलांमध्ये मी कुठेतरी एक जागा मला पटकवायची होती. इथून जाताना डोक्यात एकच विचार होता, काय, एवढ्या जागांमध्ये कोणती तरी एक जागा मला पटकवायची होती. कमांडर बनण्याचा विषय लांब होता, कधी विचार नव्हता केला. कमांडर बनण्याचा विषय लांब होता, कधी विचार नव्हता केला. पण असल्या काही ह्या गोष्टीमुळे की सर बोलले परेड छान करतो, ऑल द बेस्ट, गो अहेड. झाला, झोनल कॅम्प झाला, रिझल्ट लागला, दिल्लीला आलो. 31 डिसेंबरला निघालो होतो. 31 डिसेंबर, ते पण एक महत्त्वाचा किस्सा आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी आपल्याकडे न्यू इयर साजरा करतात. आणि 2018 आणि कमिंग येणारा 2019 मी भुसावळ रेल्वे स्टेशनवरती अख्खी रात्र झोपून त्या ठिकाणी आम्ही न्यू इयर साजरा केलाय. बरेच काही असे किस्से आहेत. मित्रांसमोर तिथे मजा मस्ती केलेली आहे. आणि बाजूलाच एका चर्चमध्ये न्यू इयर पार्टी चालू होती, तिथे थोडासा धिंगाणा घातलाय लपून छपून जाऊन. असे किस्से आठवतात तेव्हा छान वाटतं. 31 डिसेंबर तिथे छान तिथं साजरा झाला. आणि त्याच्यानंतर परत आमची जर्नी तिथून भुसावळ स्टेशनहून सुरू झाली. आणि मग आमची ट्रेन निघाली तिथे 2 जानेवारीला सकाळी 5 वाजता दिल्लीला जाऊन पोहोचली. वातावरण वेगळं होतं. दिल्लीला आलोय, स्वप्न पूर्ण झाल्यासारखं अजून वाटत होतं, पण वाटत नव्हतं, कारण राजपथवर अजून पाहिलेला नव्हता. डोळ्याभरती राजपथ फिरत होता, नेमका कसा असतो, काय असतो, या रस्त्यावर आहे तरी काय इतकं महत्वाचं विचार होता, पण इतका त्या लेवलला नव्हता. 2 जानेवारीला सकाळी आलो. नागपूरचा किस्सा आठवा, जो थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितला की परेड करताना मी चक्कर मारत होतो आणि तिथे मला सरांनी पाहिलं. 2 जानेवारीला आलो, आवरलं, फ्रेश वगैरे झालो. 10-11 वाजता परेड प्रॅक्टिससाठी लगेच नेलं नाश्ता करून. आम्ही रेडी, महाराष्ट्राची टीम रेडी झाले. काही लोक 1 तारखेला आले होते, काही राज्यांचे लोक 1 तारखेला येऊन लागले होते. आम्ही मात्र 2 तारखेला पोहोचलो. महाराष्ट्राची टीम म्हणा, सगळेच टीम म्हणा, सगळ्यांचे 100 मुलं 100 मुली असा 200 लोकांचा तो कॅम्प. 200 व्हॉलंटियर तिथे सहभागी. त्यांच्यासोबत प्रत्येक राज्यातून एक पीओ. आमच्यासोबत आमचे पीओ होते नाशिकचे जिल्हा समन्वयक रवींद्र आयरे सर. मनापासून त्यांचाही आभार व्यक्त करेल, प्रत्येक पॉइंटला त्यांनी सपोर्ट केला. त्याच्यानंतर सरांची बोलणं झालं की सर आता प्रॅक्टिसला जायचंय. सर सांगत राहायचे असं नाही, असं करा, चालू राहू द्या. आणि त्यानंतर प्रॅक्टिसला जाता जाता पुन्हा एकदा सांगेल, असे बोलता बोलता किस्से आठवत राहतात. महाराष्ट्र म्हटला म्हणजे धिंगाणा ऑब्वियस आहे, ऑब्वियस नाही ऑब्वियस आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याचे मुलं त्या ठिकाणी, इंडियाच्या कानाकोपऱ्यातनं, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातनं मुलं आलेले असतात. आणि महाराष्ट्राची मुलं, खरं सांगतो, राडा होतोच, परत एकदा बोलतोय. आणि तिथेही त्याच प्रकारे गंमत होती, पण मजाही होती आणि डिसिप्लिन पण होती. डोक्यात प्रत्येकाच्या होतं, कारण प्रत्येक जण स्वतःच्या मनाशी स्वप्न बाळगून आला होता. काय, राजपथवरती चालायचंय. डोक्यात क्लिअर होतं, राजपथवरती चालायचंय. सकाळी उठलो, 2-2, 3-3 तास झोप व्हायची. रात्री 12 वाजता झोपणं, सकाळी 4 वाजता उठणं आणि तरी सुद्धा फ्रेश राहणं. दिवसभर ग्राउंडवरती पाया आपटून. का, डोक्यात क्लिअर होतं, राजपथवरती चालायचंय भावा. मग काय, असं तर होणारच आहे. 2 तारखेला ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो. 100 मुलांचा ग्रुप इकडे होता, 100 मुलींचा ग्रुप इकडे होता. काय, स्टार्टिंगला जे लोक 1 तारखेला ज्यांनी परेड घेतली होती ते लोकांचं चालू होतं. जे लोक परेड तिथं घेत होते म्हणजे शिकवत होते की ऑर्डर देणं, दाहिने मूड, बाये मूड, पिछे मूड,
सुरू होतं. अँड अचानकपणे सरांनी मग विचारलं तिथल्या पिओननी, कोणी कमांडिंग करण्यासाठी इच्छुक आहे का? आणि भावांनो, खरंच सांगतो मित्रांनो, संधी मिळाली सोडायची नसते. सहज हात वरती केला मी. सहज कमांडिंग करण्याचा चान्स राजपथावरती भेटो न भेटो तो विषय वेगळा, पण ट्राय करणं हे आपल्या हातात आहे. मी ट्राय केला. मी म्हटलो सर मी करतो. आणि मी करतो म्हटल्यानंतर कोणतीच गोष्ट खरं सांगतो, सपोर्ट, पाठीमागे जो सपोर्ट असतो ना तो महत्वाचा असतो. कोणातरी एक नेतृत्व, एक लीडर त्या जागेवरती उभं करण्यासाठी पाठीमागचा सपोर्ट महत्वाचा असतो. मी माझ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या टीमचा मनापासून आभारी आहे. शेवटपर्यंत राहणार. माझ्या मित्रांनी, माझ्या सवंगड्यांनी मला तिथपर्यंत प्रोत्साहित केलं, दरपेश जा. कारण काहींनी बघितलं होतं, नागपूरमध्ये केलं होतं. आणि बाहेर आलो, सुरू केलं सेम जे नागपूरमध्ये केलं होतं. कमांडिंग दिली, दैनी मूड, बाय मूड, पिचे मूड, पोरांना सांगायला लागलो असं असं करा, तसं करा, तुझा हात फोल्ड होतोय वगैरे वगैरे. आणि बोलता बोलता मी क्लिअर त्यांच्याशी बोलत होतो. जसं आत्ता तुमच्याशी बोलतोय तसं समोरचा कोण आहे त्याचं नाव गाव काय माहीत नव्हतं. फक्त एवढं माहीत होता हा NSS व्हॉलंटियर आहे, नात्याने माझा भाऊ आहे, कारण परिवारातला आहे, एवढंच माहिती होतं. सरळ बोललो, दादा भाऊ इथं चुकतंय, हिंदीत बोलायचं होतं, तेरा ये गलती, आपण हेच सुधरूया आणि चांगल्या प्रकारे परेड सुरू करूया. बोलता बोलता परत तेच झालं. कॅम्प डायरेक्टर माननीय सॅम्युअल चेल्लेया सर, जे आमचे कॅम्प डायरेक्टर होते, असिस्टंट को डायरेक्टर सायदा सर, युथ ऑफिसर सायदा सर त्या ठिकाणी आले ज्यावेळेस मी कमांडिंग करत होतो. विषय असा झाला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे NSS समन्वयक डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल. विषय असा झाला, जे मी माझं बोलणं कंटिन्यू करतो. विषय त्या ठिकाणी असा झाला की बोलता बोलता सर अचानक माझ्या मागून आले. जसं मी चालतोय, पोरांना शिकवतोय, ग्राउंडवरती त्यांचं परेड चालू होती, सर अचानक माझ्या मागे आले आणि माझा हात पकडला. या ठिकाणी हा फ्रॅक्चर आहे. आणि या ठिकाणी सरांनी पकडला आणि हिंदीत बोलले, क्या नाम है आपका? मी म्हटलं दरपेश डिंगर. कहाँ से हो? महाराष्ट्र. अच्छा ठीक आहे. जेव्हा सरांच्या तोंडातले एक्सप्रेशन मी पाहिले ना, तोंडावरचे एक्सप्रेशन, मी थोडासा घाबरल्यासारखं झालो. नेमका विषय काय झाला, कारण सर आहे ना थोडंसं रागीट टाईपमध्ये बोलत होते. कहाँ से हो, क्या कर रहे हो वगैरे वगैरे, क्या सिखा रहे हो. आणि अशा ह्याच थोड्याशा गोष्टीमध्ये मी थोडासा दाबल्यासारखा माझं झालं की सर आय एम सॉरी, माझ्याकडनं काही चुकलं तर नाही ना हो. हिंदीत बोललो सर ना, अगर सर मुझसे अगर कोई गलती होगी तो आई एम रियली सॉरी. सर बोलते नाही तू रहने दे. लिटरली एक्झॅक्टली असा किस्सा आहे. नाही तू रहने दे. मी झालो साईडला. 100 मुलांसमोर मी परेड म्हणजे कमांड करतोय आणि सर अचानक येत आहे, कॅम्प डायरेक्टर सर, आणि सर म्हणताय की नाही तू साईड में हो जा. ऑब्व्हियसली जर माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असला तर तो घाबरलाच असता. मीही घाबरलो. थंडीमध्ये, एवढ्या टेम्परेचरमध्ये, दिल्लीतलं जानेवारी महिन्याचं टेम्परेचर, मला डोक्यातनं घाम चालू झाला. होणार काय, परत पाय थरथरायला लागले. अरे म्हटलं मला चान्स भेटेल का नाही भेटेल, बऱ्याच काही गोष्टी डोक्यात यायला लागल्या. थोड्या वेळात सर पुढे गेले. कोई है क्या दुसरा जो कमांडिंग करेगा? सरांनी दुसऱ्या मुलाला काढलं, त्याला म्हटलं बाबा तू कमांडिंग सुरू कर. मी म्हटलं माझा चान्स गेला. सेम मी म्हटलं माझा चान्स गेला. आणि सरांनी माझा हात पकडला, अक्षरशः माझा हात पकडला आणि मला सोबत घेऊन गेले. तू अब इधर आ, मेरे साथ में बताता हूं. मी म्हटलं ओके सर. मी तिथपर्यंत जात 100 मीटरचा रस्ता जवळपास आम्ही चालत गेलो. सरांच्या मागे मी गेलो. मी तिथपर्यंत सरांना सांगतोय, सर मुझसे कोई गलती होगी, आय एम रियली सॉरी. सर एक नाही दोन नाही, सरांच्या मागे मीच पुढे चालतोय. म्हटलं आता बोलून फायदा नाही. मी शांत झालो, एकदम चुपचाप सरांच्या मागे चालायला लागलो. सरांनी काय केलं असणार, माझ्यासाठी खरंच गर्वाची गोष्ट आहे. सरांनी थेट मला 100 मुलींच्या स्क्वॉड समोर उभे केलं. 100 मुलींच्या स्क्वॉड समोर उभे केलं. स्क्वॉड म्हणजे त्यांचं पथक. 100 मुलींचं पथक 3च्या फाईलमध्ये सगळे लाईनमध्ये उभे होते. आणि सर म्हटले
तुझ्याकडे पुढचे 3-4 दिवस आहेत, जोपर्यंत आर्मीचे इन्स्ट्रक्टर येत नाही तोपर्यंत या मुलींना परेड आली पाहिजे. खरं सांगतो, आनंद गगनात मावेन असं झाला होता, कारण तो मान मिळाला होता शिकवण्याचा. दुसरा काही विचार करू नका. कारण तो मान मिळाला होता शिकवण्याचा. आणि हे सरळ मला बोलणारे कॅम्प डायरेक्टर सर की तू शिकव, ते पण पहिल्याच दिवशी, जानेवारीच्या कॅम्पच्या, ते पण पहिल्याच दिवशी. आपोआप मनामध्ये खूप प्रसन्न वाटलं की अरे नाही, मी काहीतरीच आपल्यात आहे. परत मी माझ्या पहिल्या पॉईंटवरती येतो, स्वतःची ओळख. कुठेतरी डोक्यातली मानसिकता आहे ना त्या ठिकाणी चेंज झाली. स्वतःची ओळख आजपर्यंतच ओळखलं नव्हतं, पण त्या ठिकाणी आत्मविश्वास अजून वाढला. दरपेश तू काहीतरी करू शकतो यार. मी सुरुवात केली. प्रत्येक मुलीला, प्रत्येक ताईला सांगितलं, बाई इथं नाही, तुझं पण हे चुकतंय, हात फोल्ड होतोय, पाय चुकतोय, तुझं दैने मूड, बाये मूड, पिछे मूड, असं आहे तसं आहे. सुरुवात केली आणि 2-3 दिवस तसे गेले. 26 जानेवारी झाल्यानंतर कळालं तिथल्या फोटोग्राफरपासून की आतापर्यंतच्या परेडच्या कॅम्पमध्ये त्याने स्वतःहून सांगितलं, जो तिथला फोटोग्राफी करायचा, की मी पहिला माणूस आहे. परत एकदा गर्वाने नाही सांगते, अभिमानाने सांगतोय की मी पहिला माणूस आहे जो दिल्लीला आल्या आल्या पहिल्याच दिवशी कमांडिंग करायला लागला, स्क्वॉडच्या बाहेर उभा राहायला लागला आणि थेट इंडिया गेटला राजपथावरती परेड संपत नाही तोपर्यंत कमांडिंग करत राहिला. मनापासून खूप, जेव्हा ते आठवतं खूप छान वाटतं. कारण दरवेळेस कसं व्हायचं माहिती का, 2-3 कमांडर काढले, ह्याला चान्स दिला. माझ्या वेळेस सगळ्यांना चान्स देण्यात आला. असं काही नाही की माझ्या एकट्याला होतं. चेक सगळ्यांना केलं की अजून कोणीतरी आहे का जो चांगलं करू शकतो. आणि मग नंतर डिसिजन थोडंफार माझ्यावरती राहिला. 25 जानेवारीपर्यंत देखील फिक्स नव्हतं की दर्पेश डिंगर हा कमांडिंग करणार आहे. खरं सांगतो, कॉम्पिटिशन खूप हाय असते. कमांडिंग इज नॉट अ जोक. खायला खूप काही भेटायचं, मटन, चिकन, ऑलवेज अंडे, सगळं काय असायचं तिथं. युथ हॉस्टेलला आम्ही राहायला होतो. 1-2 दिवसाआधी स्वीट होतं, शिरा होतं, खूप काही असं. कधी काही पक्वान म्हणतो ना आपण की यार नवीन आहे, काहीतरी वेगळे आहेत, खायला पाहिजे, टेस्टी असायचे. इच्छा मनापासून खूप व्हायची मित्रांनो, पण खायची इच्छा नव्हती. का? घसा जर बसला तर काय होईल या गोष्टीला खूप घाबरायचो. आणि छोट्याशा गोष्टीमुळे माझ्या स्वप्नावरती त्याचा परिणाम होईल हे मनात राहायचं. म्हटलं नाही खायचं, नाही काय करायचं. मिठाचे गरारे मेसवाल्या काकांना जाऊन तिथंच भेटलो. म्हटलं रात्री झोपण्याच्या अगोदर ते मला मीठ पाहिजे गरारे करायला. गळ्याची काळजी घेतली, बऱ्याच काही गोष्टी तिथे. मग डोक्यात ठरलं ना की बाबा पहिल्या दिवसापासून कमांडिंग सुरू झाली. कमांडिंगची प्रॅक्टिस एंडपर्यंत मला टिकायचं आहे. माझे पीओ रवींद्र आयरे सर नेहमी सांगत राहायचे, दर्पेश स्वतःकडे लक्ष ठेव. जर समजा तिथं पडलोय धडलोय, सगळ्या काही गोष्टी झाल्या, कमांडिंग करता कधी पाय घसरला, कधी या तिकडे, पण यदा कदाचित असली कंडिशन तिथे उद्भवलं नाही, हे माझं नशीब. जर समजा पाय फ्रॅक्चर झाला, लागलंच, कोणाला काही इजा झाली, दुखापत झाली, तर राहिलंच परत ते गोष्टी, परत तिथं झालो. म्हणून सगळ्याच गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं होतं. 25 जानेवारीपर्यंत सेम किस्सा, कमांडर वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी चालू होते. आणि अजून एक महत्वाचा किस्सा राजपथाबद्दल एक सांगेल. 17 जानेवारी सकाळी 3 वाजता राजपथाला पहिल्यांदा डोळ्याने पाहिलं. 17 जानेवारी सकाळी 3 वाजता राजपथाला पहिल्यांदा डोळ्यांनी पाहिलं आणि मनापासून इंडिया गेटवरती जो तिरंगा दिसत होता ना त्याला वंदन केलं. मी पोचलो यार, स्वतःला समजवलं यार मी पोचलो इथं, मी आलो. खूप खूप भारी वाटत होतो. मी आता तुमच्या समोर एक्सप्लेन नाही करू शकत, माहित नाही, पण मी खूप आनंदित होतो त्या दिवशी की मी पोहोचलो त्या ठिकाणी. राजपथ मला दिसत होता. हळूहळू पहिल्यांदा राजपथ पाहिला अंधारात, रात्रीचे 3 वाजत होते. तिरंगा फक्त इंडिया गेट, थोडंसं धुकं होतं, तिरंगा दिसत होता. त्याच्यानंतर पुढे गेलो, स्क्वॉड उभा राहिला. राष्ट्रपती भवन, विजय चौक, राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट एवढं अंतर आम्हाला परेड करायची होती. आमचा स्क्वॉड उभा राहिला. आर्मीचे इन्स्ट्रक्शन देत होते, चालू करत होते, त्यांच्या पद्धतीने आम्हाला शिकवत होते, सांगत होते कुठं काय उभं राहायचं. आणि
काय सांगू, आजच स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलाय. सकाळी सकाळी जेव्हा देशभक्तीचे गाणे ऐकतो ना, आपोआप अंगात जोश येतो, खूप प्रचंड. आत्ता पण वाटतं की यार मी तिथं होतो. आणि तोच जोश सेम, कोणाचे बँड पथक, कोणाचं काय, स्काउट गाईडवाले वेगळे, लहान लहान मुलं वेगळे. शुभम राकोडे दादा, धन्यवाद, तुमची कमेंट बद्दल आभारी आहे. वळणावर आणणारा प्रवास खूप प्रेरणादायी, धन्यवाद. तर हा, आपण बोलत होतो की राजपथावरची ते आवाज, राष्ट्रपती भवनासमोर मी उभा आहे त्या गेटवरती तिथं, आणि तिथं सुरू काय तर देशभक्तीपर सॉंग्स, बरेच काही त्यांचे प्रत्येक पथकाचे वाद्याचे प्रॅक्टिस, आणि त्या सगळ्या माहोलमध्ये ना अंगातलं रक्त आपोआप सळसळायचं. एक प्रचंड एक वेगळी सुरमी अंगात जागायची. मी इथपर्यंत आलेलो आहे. विजय चौकवरती उभा राहिलो, साधारणतः 4:30-5 वाजले असतील. सगळीकडे लाईट चालू होती, फक्त धुके भरपूर होतं, थंडी प्रचंड होती, अंग हुडहुडत होतं, पण तरी अभिमानाने छाती फुलत होती. राजपथावरती उभा आहे, मी पहिलं पाऊल ठेवलंय. राजपथावरती मी पहिलं पाऊल ठेवलंय. मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये देताना बोललो होतो, हा तोच रस्ता आहे जो आजही आठवला तरी पायाला थरथरायला होतं. हा तोच रस्ता आहे जो आजही आठवला तरी पायाला थरथरायला होतं. जणू पुन्हा एकदा त्याच जागेवरती जाऊन राष्ट्रध्वजाला वंदन करू पाहत. मनातली जी फिलिंग असते ना, ती काही वेळा प्रत्येक वेळा शब्दाने एक्सप्लेन नाही होत मित्रांनो. मी पुढे जातो तुम्हाला सांगतो. या सगळ्या प्रवासांमधून ज्यावेळी 7 दिवस 17 जानेवारी ते 25 जानेवारी आम्ही प्रॅक्टिस केली तिथं, 26 जानेवारीला ज्यावेळी सीओ साहेबांचं ऑर्डर मिळाली आणि पहिलं पाऊल विजय चौकमधून पुढे जेव्हा निघालं ना इंडिया गेटकडे, पहिलं पाऊल जेव्हा निघालं त्यावेळेस मनाला शांती वाटली. काय, मी कमांडर झालो. 26 जानेवारीच्या पहिली ऑर्डरपर्यंत मी शुअर होतो नव्हतो माहीत नाही, पण ज्यावेळेस 26 जानेवारीच्या दिवशी ठरलेल्या वेळेवर, ठरलेल्या त्या जागेवरती जेव्हा मी माझं कमांडिंग सुरू केलं, ऑर्डर दिली, परेड कंडिशन तैनेसे मध्यसे ते चल, आणि जे काही मनात आलं तर माझ्या विषयानुसार मी जात होतो, पुढे जात होतो, आणि एक एक पाऊल मोजत मोजत मोजत. आजूबाजूला गर्दी दिसत होती, प्रचंड माहोल होता, आणि त्या गर्दीमध्ये मी लेफ्ट राईट लेफ्ट हे मनात म्हणत 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 पुढे सरकत होतो. अक्षरशः असं वाटत होतं ना, स्वर्गात त्या आपण लहानपणी ऐकायचो नाही का, की अशा पांढऱ्या शिड्या असतात स्वर्गात चालायला, मला ती फिलिंग येत होती. एक एक पाऊल मी पुढे ठेवत होतो इंडिया गेटपर्यंत जाण्यासाठी, आणि मला ते जायचं होतं की कधी मी करेल. आणि त्याचसोबत अजून एक गोष्ट मी तिथे जोडेल मित्रांनो, डिंगर परिवारातनं, माझ्या समाजातनं मी तिथपर्यंत जाणं हे एका साधारण कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. काही दिवसा अगोदर आईबाबांना फोन केला होता की म्हटलं जर शक्य असेल तर बाबा प्लीज या तुम्ही आईला घेऊन. 26 जानेवारीला राष्ट्रपतींसमोर, आदरणीय राष्ट्रपतीजींसमोर, त्या डायसला ज्या ठिकाणी दर्पेश डिंगर त्यांचा मुलगा सॅल्यूट करत होता, त्याच्या लेफ्ट साईडला आईबाबा बसले होते. आणि याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट माझ्यासाठी आजपर्यंत तरी कोणतीच नाही, आतापर्यंत तरी हीच आहे. आईबाबा साईडला बसले होते. जे लहानपणापासून ते ठरवलं होतं ना, ते मी पूर्ण केलं होतं. मोदीजी, रामनाथ कोविंदजी, राष्ट्रपतीजी साईडला होते, मी सॅल्यूट करत होतो, मी चालत होतो लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट, आणि मनात प्रचंडपणे उत्साह येत होता की माझे बाबा, माझे आई मला माझ्या जवळून पाहताय. एवढा सगळा मॉब, मी फक्त तिथे त्या माझ्या मागच्या या सगळ्या 160 स्वयंसेवकांचं प्रतिनिधित्व नव्हतं करत. राजपथावरती त्या दिवशी फक्त माझ्या मागे चालत असलेल्या 160 स्वयंसेवकांचं प्रतिनिधित्व नव्हतं करत, तर भारतातले जेवढे लाखो स्वयंसेवक आहेत ना, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व मी राजपथावरती करत होतो.